पुणे दिनांक 8/8/2025 रोजी जय भैरव क्रांती सेना अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांना भेटून भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मागणीसाठी चर्चा केली व भटक्या विमुक्तांना जातीचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जय भैरव क्रांती सेनेचे अध्यक्ष विजय जाधव व सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे। जातीच्या दाखल्यामुळे आमची मुलेही शाळा शिकतील। पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्ष आम्ही भटकंती करीत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये SC ST आदिवासी मागासवर्गीयांना भरपूर सवलती दिल्या आहेत, परंतु येथील जातीवादी मानसिकतेची व्यवस्था आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळू देत नाहीत। आता आमची मुले शाळेत जाऊ लागली आहेत, तर सरकारने शाळा बंद करण्याच्या योजना आखल्या आहेत। जय संविधान जय भारत। मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक, सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक या ठिकाणी संख्येने आलेले आहेत, तर त्यांच्या काय समस्या अडचणी आहेत त्यांनी कलेक्टर साहेबांशी भेटून आणि त्यांनी ते निवेदन दिलेले आहे। त्यांना काय त्यांच्या मागणी आहेत ते स्वतः त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आपण आपलं नाव सांगा। नमस्कार, मी विजय जाधव, मी अध्यक्ष जय भवनाथ सामाजिक सेवा संस्था तथा जय भैरव क्रांती सेना यामध्ये आज या ठिकाणी भटक्या व विमुक्त जाती जमातीच्या संदर्भामध्ये या पुणे जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनेप्रमाणे या संस्थेच्या निवेदनाप्रमाणे 17/1/2025 रोजी परिपत्रक काढण्यात आलं होतं। ते परिपत्रक सर्व SDO म्हणजे उपविभागीय अधिकारी यांच्या संदर्भात होतं, सर्वच अधिकाऱ्यांना होतं। यामध्ये या संस्थेने स्पेसिफिक मागणी केली होती की भटक्या विमुक्त जाती जमातीची बरीचशीच मंडळी या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं वास्तव्य करतात आणि ते त्या जातीचे असतानासुद्धा त्यांना हे जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांच्याकडे त्यांची भटकंती व त्यांची वारवडील शिक्षणापासून वंचित असल्याने व सातत्याची भटकंती असल्यामुळे त्यांच्याकडे जातीबाबतचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत। तर आपण यामध्ये शासन निर्णय 2017 प्रमाणे 2005 2008 या सगळ्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित सन्माननीय SDO आणि जे काय संबंधित अधिकारी असतील यांना आपल्या स्तरावरनं परिपत्रक जावं आणि यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं। त्यांनी परिपत्रक काढल्यानंतर स्पेसिफिक हवेली तालुक्यातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात ज्यामध्ये मरियाईवाला समाज आहे, ज्यामध्ये लमाण समाज आहे, ज्यामध्ये गोंधळी समाज आहे, जोशी समाज आहे, वडार समाज आहे, वासुदेव समाज आहे, चित्रकधी समाज आहे, अशा नाथपंथी डवरी गोसावी समाज आहे, अशा सर्व समाजांना या ठिकाणी जात प्रमाणपत्र आज रोजी मिळालेली आहेत। हे जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जल्लोष केल्या जात आहेत। याच धर्तीवर आज रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे धन्यवाद मानण्यासाठी या सगळ्या जातीचे सर्व प्रतिनिधी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी आज उपस्थित झाले होते आणि आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांचे या ठिकाणी विशेष धन्यवाद मानले। त्याचबरोबर हवेलीचे प्रांताधिकारी डॉक्टर यशवंत माने साहेब यांचे या ठिकाणी विशेष धन्यवाद मानलेत। त्यांचे नायब तहसीलदार श्री गाजरे साहेब यांचे या ठिकाणी विशेष धन्यवाद मानलेत। हे सगळे जात प्रमाणपत्र मिळाल्यामुळं या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण यामध्ये तयार झालेले आहे। बरं बोला। आम्ही कडक लक्ष्मी आहे। बरं आम्हाला आजपर्यंत कोणीच आमची विचार घेतला नव्हती। आमची भाऊने आम्हाला सोयीत केलं। आजपर्यंत आम्हाला कुठे राहता आपण आज आम्हाला हो आम्हाला कसं आहे अशी जातीचं दाखलं काय आहे, प्रमाणपत्र काय आहे असलं कधीच आम्हाला माहिती नव्हतं। आम्ही यांचं मुळांना आम्हाला आता दिसून आलंय। आम्हाला इथनं पुढं एवढंच धन्यवाद। तुमची मिळाले प्रमाणपत्र मिळाले का? प्रमाणपत्र भेटले का? भेटले। जातीचं प्रमाणपत्र हा भेटले। घर भेटले? घर कुठे आहे? घर नाही अजून भेटलं आताशी। म्हणजे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तरतूद करून ठेवलेली आहे प्रत्येक भारतीयासाठी, कोणी आपल्याला कोणी मिळू दिलं नाही किंवा त्या प्रचार प्रसार झालेला नाही आहे। तर आज तुमच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला हे चांगलं जात प्रमाणपत्र पाहायला मिळालं, त्याचा तुम्हाला आनंद होतो? आनंद वाटतो। तुमची मुलं आता शाळा शिकतील, शाळेत जाती ती समधी पोरं जाती ती आमची एवढं शिकवली। बरं काय म्हणते तुमचं जात नाही काय नाही, तुमचं कसं पोरांना कामात कुठला पुरावा नव्हता म्हणून आमची मागत राह म्हणून। बरं, म्हणजे आजपर्यंत आनंदाचा दिवस आहे। हो, एवढा आनंदाचा। वाटप
माझं नाव गोविंदराव ठाकूर वासुदेव समाज आहे. हो माझ्या 150 लोकांचे प्रमाणपत्र हो. जय भैरवनाथ सेवाभावी संस्थेच्या मार्फत हां काढलेले आहेत. बरं. ते आता आम्हाला सर्व प्रमाणपत्र मिळालेली आहेत. हो तरी आम्ही सर्व मिळून हो भैरवनाथ सेवाभावी संस्थेवर भैरवनाथ सेना यांचे आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद.